एका व्यासपीठावर सर्व पाहुणे आल्यानंतर सर्वांनी एकमेकांचा परिचय करून त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, तेव्हा हस्तांदोलनाची संख्या 120 झाली, तर व्यासपीठावर एकूण पाहुणे किती असा प्रश्न विचारलेला आहे। आता आपण हस्तांदोलनाचा जेव्हा टॉपिक पाहतो त्यावेळी आपण सूत्रानुसार पाहिलेलं असतं की लोकांची संख्या दिलेली असते, त्यानुसार हस्तांदोलन किती झाले, या सूत्रानुसार आपण काढतो n कंसात n वजा 1/2। परंतु आता याच्यामध्ये काय केलेले आहे, लोकांची संख्या न देता एकत्रित हस्तांदोलन झालेले आहे ते दिलेले आहेत आणि आपल्याला लोकांची संख्या काढायची आहे किंवा पाहुण्यांची संख्या काढायची आहे। आता हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा बघूयात। काय म्हटलेलं आहे, एकूण हस्तांदोलने किती झालेली आहेत, एकूण हस्तांदोलने ही 120 झालेली आहेत, 120 झालेली आहेत। याचं काय करायची, याची दुप्पट करायची, गुणिले 2 करायचं किंवा याची दुप्पट करायची। किती झाले, 120 गुणिले 2 केले तर किती झाले, 240 झाले। आता ही जी संख्या आलेली आहे 240, ही जी संख्या आलेली आहे याचा पुढचा वर्ग संख्या घ्यायची, याच्या पुढची वर्ग संख्या घ्यायची, मागची वर्ग संख्या घ्यायची नाही। मागची 240 ची जर मागची वर्ग संख्या घेतली तर किती येईल, 225 येईल, जो की 15चा वर्ग आहे। परंतु याच्या पुढची वर्ग संख्या घ्यायची, नेहमी लक्षात ठेवायचं, याच्या पुढची वर्ग संख्या कोणती येईल, 256 येईल। आणि याचं जर वर्गमूळ काढलं, 256चं वर्गमूळ काढलं तर किती येईल, 16 येईल, 16 येईल। हेच काय झालं, आपलं उत्तर झालं। म्हणजे व्यासपीठावर एकूण पाहुणे किती होते, तर व्यासपीठावर एकूण पाहुणे हे किती होते, तर 16।